बारामती नगर परिषदेनं दिलेल्या कंत्राटी मनुष्यबळ पुरवठ्यासाठी दिलेल्या ठेक्याची शासकीय कर्मचाऱ्यांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी। सदर ठेक्यातील कंत्राटी कामगार यांना किमान वेतन पीएफ, ईएसआयसी कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा केलं जात नाही। सदर समितीमार्फत चौकशी ठेकेदाराला ठेका दिल्यापासून आजपर्यंत कामगारांना नियमाप्रमाणे वेतन पीएफ, ईएसआयसी दिला आहे का याची चौकशी करण्यात यावी। सदर चौकशी होऊन कारवाई होईपर्यंत बारामती नगर परिषद ठेकेदाराला देय असलेली देयक, रनिंग बिल, सुरक्षा अनामत रक्कम देण्यात येऊ नये, तसेच कामगारांचा किमान वेतन व इतर देण्यांमधील फरक देण्यात यावा, अशा मागण्यांचं निवेदन जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे वतीनं बारामती नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना देण्यात आलं आहे। यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सूरज वाडेकर, सहसंघटक ओम शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने बारामती नगर परिषद मुख्याधिकारी व नवनिर्वाचित नगराध्यक्ष सतीश सातो यांना निवेदन दिलंय। सदर निवेदनाचा विषय असा की जे नगर परिषद मार्फत जे कंत्राटी कर्मचारी मनुष्यबळ पुरवठा करण्यात आला होता, जे ठेके बारामती नगर परिषद विभागामार्फत दिले होते, यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व पीएफ, ईएसआयसी जे कामगार कायद्याप्रमाणे भरले पाहिजे तसे भरले गेले नाहीत। आणि ह्या सर्व विषयाशी जे कामगारांना त्यांचा पगार होता, जो त्यांच्या हक्काचा पगार आहे किमान वेतन, ते दिलेलं नाही, पीएफ, ईएसआय भरलेलं नाही, ह्याची सर्व चौकशी करण्यासाठी बारामती नगर परिषदेने समिती नेमावी आणि या समितीमार्फत त्या कामगारांची चौकशी करण्यात यावी की किती पीएफ दिला जातो, पगार किती दिला जातो, आणि याच्यामधील जे थकीत आता जे लोकांना ह्या कमी पगार दिला असेल, पीएफ कमी भरला असेल, याचा जो फरक आहे त्या कामगारांना देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही बारामती नगर परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत आमच्या जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने। आज या ठिकाणी सांगतो की 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक होतो। भारतीय संविधान 26 जानेवारीला लागू झालं होतं। ज्याप्रमाणे संविधानिक अधिकार जर लोकांना माहिती झाले तर नक्कीच ते स्वतःच्या हक्कासाठी या ठिकाणी भांडायला सुरुवात करतात आणि आपले हक्क हिसकावून घेण्याची धमक त्यांच्यामध्ये निर्माण होते। या बारामतीमध्ये हे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची पिळवणूक बऱ्याच वर्षापासून चालू आहे, परंतु आता जनशक्ती कंत्राटी कामगार संघ हा पूर्ण ताकदीने या लोकांसोबत लढणार आहे। कारण कामगारांनी स्वतःहून आता या ठिकाणी या संघामध्ये स्वतः तयार झालेत की आपण तयारीने आपण हा विषय घ्यायचा आहे आणि आपला निर्णय आणि आपला जो हक्क आहे हा मिळवायचा आहे, अशा पद्धतीचा कामगारांनी ध्यास बांधलेला आहे। नक्कीच आम्ही येत्या 26 तारखेला धरणे आंदोलन करू, परंतु या ठिकाणी इशारा देतो की जर 26 तारखेच्या अगोदरच तुम्ही आमचा हा निर्णय मार्गी लावला पाहिजे, वारंवार आंदोलन करूनच जर न्याय मिळवायचा असेल तर मग प्रशासन काय कामाचं। आणि जे आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांच्या वार्डातले सुद्धा लोक आहेत आणि यांच्या प्रभागातली, तर या लोकांकडे या लोकांनी जे आता नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष यांनी या लोकांचा प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे। अन्यथा 26 तारखेचं बेमुदत धरणे आंदोलन झाल्यावर एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही नक्कीच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी करू। जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी आकाश शिंदे, जनशक्ती कामगार संघटनेचा अध्यक्ष। तर आमची मागणी अशी आहे की आमचे पगार वाढवून द्यावे, आम्हाला ईएसआय द्यावे, पीएफ द्यावे, आमचे वेळेत पेमेंट झालं पाहिजे, ह्या अशा काही आमच्या मागण्या आहेत। तर आम्ही प्रत्येक वेळेस उपोषण करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला पुढचा पाऊल कोणता तरी उचलावाच लागेल। त्याच्यासाठी आम्ही गौरवजी आहिवळे यांना आम्ही मदत मागितली, तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आम्हाला साथ दिलेली आहे। आणि आमची जनशक्ती कामगार संघटना हे गौरवभाई यांनी आम्हाला स्थापन करून दिलेली आहे आणि ते स्वतः गौरवभाई या संस्थापक अध्यक्ष आहेत। तर हा लढा आमचा इथं थांबणार नाही, हा लढा आम्ही लढत राहणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आमच्या हक्काचा पगार, ईएसआय, पीएफ जे आहे ते आम्ही मिळवूनच घेणार। तर पाणी पुरवठ्यामधील बी प्रॉब्लेम तसेच आहेत। जसे आपले बारामती नगरपालिकेमध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्ट आहेत तेवढ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पगारवाढी, पीएफ, ईएसआय ह्याचे प्रॉब्लेम सगळीकडे चालू आहेत। म्हणजे आता बारामतीमध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत तेवढ्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अख्ख्या बारामतीला जे पाणी पुरवतात ते कामगार आमचे पाणी पुरवठ्यामधील ते पहाटे 6ला जाऊन ते त्यांचे काम करतात। कॅनेलच्या कडेला उतरून त्यांचे पाणी सोडणे,
इतर ठिकाणी कॉक चालू करणे बंद करणे ते मुलं काम करत असतात. तर अशा आमच्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत की पाणी पुरवठ्यामध्ये रात्रीच्या वेळी संध्याकाळी सुमारे 9-9:30च्या दरम्यानमध्ये त्यांना कॅनेलच्या कडेला लावलं जातं की घाण झाले काय झाले ते त्या मुलांना त्यांना काही सेफ्टी दिले जात नाही. तर त्यांना सेफ्टीही मिळावं अशी आमच्या सर्व बारामती नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टदारांना विनंती आहे आणि शासनालाही विनंती आहे, थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या. आम्हाला कोणतीही विजा होणार नाही हेही तुम्ही दक्षता द्या विनंती करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष असतील त्यांना आम्ही निवेदन पाठवलेले आहेत. शिवसरांना बी आम्ही निवेदन पाठवलेले आहे त्याचं. आणि येईल या 26 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करणारच आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला 100% न्याय मिळालाच पाहिजे. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.